नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची तुम्ही जर वाट पाहत असाल तर काल 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीची जी आहे ती पहिली यादी प्रकाशित केलेली आहे। यानंतर पहिल्या यादीत काही शेतकऱ्यांची नावे आहेत, बाकीच्या शेतकऱ्यांची नावे कधी येतील, बाकीच्या याद्या कधी प्रसिद्ध होतील आणि ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ही पाहायची कुठं आणि पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी यापुढे यादी पाहिल्याच्या नंतर पुढे काय प्रोसेस करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, काल 22 जुलै 2026 रोजी शेतकरी कर्जमाफीची जी आहे ती पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। पहिली यादी जी आहे ती प्रायोगिक तत्वावरती आहे, ज्यामध्ये 553 शेतकऱ्यांची जी आहे ती यादी आहे। या 553 शेतकरी जे आहेत ते 7 जिल्ह्यातील आहेत, जसे की नागपूर, सातारा, सोलापूर, पुणे, ठाणे, अमरावती अशा काही निवडक 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी आहे ती यादी ही या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ती प्रायोगिक तत्वावरती आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। बाकीच्या याद्या देखील येत्या 1 ते 2 दिवसात ज्या आहेत ते प्रकाशित होतील। माझ्या अंदाजानुसार आषाढी एकादशीच्या अगोदर किंवा आषाढी एकादशी दिवशी जी आहे ती दुसरी यादी देखील ही जी आहे ती प्रकाशित करण्यात येईल। आणि महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे टोटल जे 32 लाख शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांपैकी 7.5 लाख शेतकऱ्यांची जी आहे ती सगळ्यात आधी कर्जमाफी होणार आहे। तर हे 7.5 लाख शेतकरी कोणते आहेत? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतला आहे, म्हणजे तुम्ही सहकारी सोसायट्यांमार्फत जे कर्ज घेता, तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे ते सगळ्यात आधी माफ होणार आहे। त्या शेतकऱ्यांची जी आहे ती यादी येत्या 1 ते 2 दिवसात प्रकाशित केली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नावं काल आलेल्या ज्या लिस्टमध्ये आहेत ते 553 शेतकरी, तर त्यांनी देखील प्रोसेस पुढं काय करायची आणि ह्या बाकी जे शेतकरी आहेत 7.5 लाख शेतकरी, यांची नावं आल्याच्यानंतर ती पाहायची कुठं आणि त्यांनी देखील प्रोसेस काय करायची? तर मित्रांनो, ही यादी जेव्हा प्रकाशित होईल ती यादी सगळ्यात प्रथम तुम्ही ज्या बँकेचं किंवा ज्या सोसायटीकडनं कर्ज घेतलेलं आहे त्या सोसायट्यांमध्ये आणि मध्यवर्ती बँकेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये ही यादी उपलब्ध केली जाईल। त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायतीत देखील ही यादी उपलब्ध केली जाईल। तेवढंच नव्हे तर व्हॉट्सॲपचा काळ आहे, तर बऱ्यापैकी ज्या याद्या आहेत गावांच्या त्या आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील प्रकाशित केल्या जातील। तुमच्या गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्यापर्यंत जर त्या याद्या भेटल्या तर आपण देखील आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्या याद्या पोस्ट करू। त्याचबरोबर सरकारने असं देखील सांगितलं आहे की जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांचं यादीत नाव आल्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती देखील तुम्हाला मेसेज येईल किंवा तुमच्या सोसायट्यांमधून देखील किंवा बँकांमधून कॉल देखील येतील। काळजी करायचं कारण नाही। तर हे जे आहे हे जर तुमचं यादीत नाव आलं तर याच्या पुढं प्रक्रिया काय आहे? तर मित्रांनो, यादीत नाव आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचा फार्मर ID ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत ठेवायच्या आहेत। या 2 गोष्टी घेऊन आपल्याला जायचं आहे। आपले सरकार केंद्र असतील आपल्या गावात, त्या ठिकाणी आपल्याला जाऊन आपला शेतकरी ID, फार्मर ID आणि आपला आधार कार्ड क्रमांक यानुसार आपली KYC करून घ्यायची आहे। KYC झाल्याच्या नंतर जे आहे 48 तासाच्या आत हे जे पैसे आहेत कर्जमाफीचे ते तुमच्या कर्ज खात्यात वितरित केले जाणार आहेत। आणि त्याबद्दल अजून कंप्लीट आयडिया जी आहे ती कोणतं पोर्टल राहील किंवा काय याबद्दल सविस्तर माहिती अजून तरी जी आहे सरकारने दिलेली नाही आहे, परंतु तुम्हाला KYC करावी लागणार आहे, ही महत्त्वाची माहिती आहे। आणि ही कशी करायची, काय करायचं याबद्दल अजून सविस्तर माहिती आलेली नाही आहे, ती सविस्तर माहिती आल्यावर देखील आपण पोस्ट करू। तर या 7.5 लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा अभिनंदन। येत्या 2 ते 3 दिवसात या याद्या मिळून जातील। या याद्या आल्यावरती आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील आणि तुमच्या गावच्या ज्या आहेत बँका किंवा मग ग्रामपंचायत कार्यालय यामध्ये तुम्हाला या याद्या पाहायला मिळतील। त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवरती देखील मेसेज केला जाईल। तर मित्रांनो, ही होती शेतकरी कर्जमाफीबद्दलची आत्ताची करंट लेटेस्ट अपडेट। अजून काही नवीन अपडेट आल्याच्यानंतर आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती पोस्ट करू। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।